स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आपल्या छोट्याशा सेवेने सुद्धा श्री स्वामी प्रसन्न होतात. आपल्यावरती त्यांची कृपा अगदी बरसत राहते आणि त्यांना छोट्याशा भक्तीमध्ये सुद्धा त्यांना खूप आनंद मिळत असतो. त्यांना तुम्हाला खूप काही द्यावं लागत नाही, नवस बोलावं लागत नाही किंवा त्यांच्यासाठी खूप काही तुम्हाला करावंही लागत नाही. म्हणजे कसं की स्वामींना फक्त श्रद्धापूर्वक अंतकरणाने त्यांचं नाव जरी घेतलं तरी स्वामींना तेही पुरतं. त्यांना सोनं नको, चांदी नको, पैसा अडका नको, काही नको. त्यांना हवेत फक्त भक्ती, भावाचे भुकेलेले आहेत, भक्तीचे भुकेलेले आहेत ते. आणि जे लोक त्यांची भक्ती करतात त्यांना ते स्वतः कधीच विसरत नाहीत. अशा या भक्तांसाठी असा आजचा एक व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ऐका. सध्या अधिक मास चालू आहे आणि अधिक मासामध्ये तुम्हाला अगदी छोटीशी सेवा स्वामींची जी करायची आहे ते केल्याने तुम्हाला किती फळ मिळेल आणि किती पुण्य मिळेल हे न सांगताच तुम्हाला अनुभवाला येईल. त्यामुळे ही जी स्वामींची सेवा आता मी सांगणार आहे ती अगदी सोपी आहे आणि कुठलाही खर्च न येता करणारी सेवा आहे, होणारी सेवा आहे. या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? या सेवेमध्ये तुम्हाला फक्त या अधिक मासामध्ये स्वामींची आठवण सतत राहिली पाहिजे. तशी सतत राहतेच, पण तरीसुद्धा सतत राहिली पाहिजे. त्यांचे विचार सतत राहिले पाहिजेत आपल्या मनामध्ये, डोळ्यासमोर. म्हणून आपल्याला एक मंत्र या भिंतीवर लिहायचा आहे आणि तो मंत्र लिहिण्यासाठी तुम्हाला फक्त एका कागदाची आणि पेनाची गरज आहे किंवा तुम्ही डायरेक्टली भिंतीवर सुद्धा हा मंत्र पेंट करू शकता, जो तुम्ही रोज जाता येता वाचू शकता. उठल्याबरोबर सकाळी तुमच्या डोळ्यासमोर तो मंत्र येईल अशा पद्धतीने तो मंत्र तुम्ही लिहू शकता. कागदावर लिहा किंवा भिंतीवर लिहा, कसाही लिहा. अनेक सुविचार आपल्या भिंतीवर असतात, तसबिरी असतात, प्रेरक विचार असतात, तर ते सतत आपल्या डोळ्यासमोर राहावेत म्हणूनच आपण लावतो. पण त्याकडे आपलं लक्ष जात नाही, केवळ शोभेच्या वस्तू म्हणून आपण त्या पाहतो, पण त्याचा अर्थ मात्र खूप मोठा असतो. तर अशाचपैकी हा एक मंत्र आहे की जो घराघरात नजरेस पडणारा अगदी मौलिक असा हा विचार आहे. हा जो मौलिक विचार आहे हा तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहे. नित्य विचार हा तुमच्या आचरणात जर तुम्ही आणले तर तुमचं संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. आजच्या काळामध्ये काय होतं, क्षणाक्षणाला लोकांना राग येतो, त्यांचा राग उफाळून येतो, भांडणतंटे होतात, अपशब्द काढले जातात, वैरभाव निर्माण होतो. आणि रागारागामध्ये होतं काय की आपले आणि दुसऱ्याचे मनस्वास्थ्य बिघडते. त्यामुळे त्या गोष्टींनी, या सवयींनी, वरचेवर जे रागावण्याच्या सवयी आहेत त्यामुळे मनस्ताप करून घेण्याची जी सवय आहे त्यामुळे काय होतं तर शारीरिक त्रास उद्भवतात. म्हणजेच उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अशा सगळ्या आजारांना आपल्या शरीरात आपण स्थान निर्माण करून देत असतो. आमरण गोळ्यांचा एक ससेमिरा आपल्या मागे सुरू होतो आणि अकाली आजार सुरू होतात, शस्त्रक्रिया सुरू होतात, कधीकधी अचानक मृत्यूसुद्धा आपला ओढावत असतो. तर त्यामुळे तो ओढवू नये किंवा असे अनेक आजार सुरू होऊ नयेत आणि दुष्टचक्र जे आहे हे आपलं जे आहे हे पूर्णपणे मिटून जावं. आणि म्हणूनच हा आहे जो मंत्र आहे हा मी इथे सांगणार आहे. मंत्र सांगण्यापूर्वी तुम्ही हे लक्ष देऊन ऐका आणि सगळ्यात शेवटी व्हिडिओचे मी हा मंत्र सांगते आहे. तो नेमका काय आहे तो लिहूनही घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही तो तुमच्या भिंतीवर लिहा, तुमच्या कागदावर लिहा किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहा, कुठेही लिहा. कोणतेही कारण असले तरी, छोटे मोठे जेही असेल, रागावू नका. राग येण्याची प्रतिक्रिया अगदी स्वाभाविक असते, परंतु क्षणभर त्यावर जर मात केली तर पुढील संभाव्य धोके जे आहेत ते टळतात आणि परिस्थिती जी असते ती नियंत्रणात आणता येते. सरावाने रागसुद्धा नियंत्रणात आणता येतो. फक्त तो एकच क्षण आपल्याला सावरता आला पाहिजे. रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो, अपशब्द काढतो, ध्यानीमनी नसतं तेही आपण बोलून जातो आणि ह्याचे परिणाम म्हणजे तो क्षण फक्त हातातनं निसटून जातो आणि शब्द मागे राहतात. म्हणूनच मन शांत ठेवलं पाहिजे, विचार केला पाहिजे. खरंच रागवण्याची गरज आहे का? पर माझ्या रागवण्याने या व्यक्तीमध्ये किंवा परिस्थितीमध्ये बदल होणार आहे का? मग रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का? त्याचा मला त्रास होणार आहे का?
या सगळ्या गोष्टींचा विचार केला की तेवढ्या वेळात रागाचे कारण काय आहे ते कळतं आणि त्याची तीव्रता आपोआप कमी होते, मन शांतही होते आणि तुम्हाला जमले तर कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारांवर नियंत्रणसुद्धा मिळवू शकता. त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही असाच हा एक मंत्र आहे. चमत्कार दाखवणारा हा मंत्र आहे आणि या मंत्रामध्ये इतकी विलक्षण शक्ती आहे की तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य त्या मंत्रात आहे, जे तुमचे विचार बदलवतात, तुमचं नशीब बदलवतं, तुमचे आचार घडवतात आणि अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चातापाला कारणीभूत ठरते. म्हणूनच प्रत्येक काम विचारपूर्वक हे केलंच पाहिजे. त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जे आहे आपले ते जड करता आले पाहिजे. ज्यामुळे आपण जी कृती करतो त्यामुळे आपले विचार त्याला कारणीभूत असतात हे लक्षात घेतलं पाहिजे. आपली परिस्थिती बदलण्याच्या मागचं जे सामर्थ्य आहे ते फक्त आणि फक्त आपल्या विचारांमध्ये आहे. त्या विचारांवर जर शांतपणे आपण विचार केला तर आपोआप आपल्या स्वभावामध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये खूप छान बदल घडतात आणि या बदलांबरोबरच बदल घडले की मग नशीबसुद्धा घडतं. तेव्हा भक्त हो, आता मी तुम्हाला तो मंत्र सांगणार आहे. तो मंत्र काय आहे हे तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि तुम्ही लक्ष देऊन लिहूनही घ्या. तो मंत्र असा आहे, म्हणजे स्वामी असं म्हणतात की कोणतेही कारण असू देत, रागावू नकात, चिडू नकात, मोठ्याने बोलूही नकात. राग आलाय, मन शांत ठेवा, विचार करा आणि मग अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच आणि मनशांतीसुद्धा तुम्हालाच. म्हणूनच हा जो स्वामींचा मंत्र आहे, सकाळी उठल्याबरोबर तुमच्या डोळ्याला दिसेल, नजरेला पडेल अशा ठिकाणी हा लिहून ठेवा. बघा तुमच्या आयुष्यामध्ये केवळ रोज हे वाचण्याने, सकाळी उठल्याबरोबर वाचण्याने आयुष्यामध्ये खूप बदल घडतो. त्यामुळे तुमच्यामध्ये आपोआप विचारशक्ती निर्माण होते आणि विलक्षण शक्ती या मंत्रात जी आहे ते तुमचं भलं करण्याचं सामर्थ्य तुम्हाला दाखवून देते. हा मंत्र जर तुम्ही रोज उठून वाचला, उठल्याबरोबर वाचला तर तुम्ही अक्षरशः तुमच्या आयुष्यात बदल झालेला तुम्हाला क्षणोक्षणी जाणवेल. हे नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसंच हे तुम्ही इतरांपर्यंत शेअर करा, लाईक करा. तसंच नवीन असाल तर ब्रह्मांड नायक या स्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.